हाय हॅलो नमस्कार सखी. श्रावणी शुक्रवार आणि जीवती पूजन पिढ्यानपिढ्या आपण करत आलेलो आहोत. हे पूजन कशासाठी केलं जातं, याच्यामध्ये असणाऱ्या प्रतिमांचं काय महत्त्व आहे, हे व्रत कसं करावं, त्याचे काय फायदे आहेत, हे व्रत कोणी करावं, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण जीवती या प्रतिमेचा अर्थ आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तररित्या समजावून घेणार आहोत. सखी, या चॅनलवर असेच उपयुक्त व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. जीवती पूजन. श्रावणी शुक्रवारी आपण पिढ्यानपिढ्या जीवती पूजन करतो. पण कोण ही जीवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? जीवती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? याबद्दल आपल्याला मनामध्ये बरीचशी साशंकता असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया आणि हे व्रत कसं केलं जातं आणि कोणी करावं याबद्दलची माहिती पाहूया. आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं वृद्धिंगततेचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे. तुम्ही एक दिवा उजळला त्यावरून हजारो दिवे उजळू शकतात. त्यामुळे याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजे दीपपूजन. आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजना दिवशी जीवती पूजनही करतात. जीवतीच्या प्रतिमेची पूजा यावेळी केली जाते. आजपासून संपूर्ण श्रावण महिनाभर या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांना मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष करून अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी काहीही संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं. पिढ्यानपिढ्या हीच प्रतिमा आहे. यातील एकही प्रतिमा बदललेली कधीही दिसत नाही. मग काय रहस्य असेल या प्रतिमांचं? याचा अर्थ काय असतो? जीवतीची प्रतिमेत नरसिंह, कालिया मर्दन करणारा कृष्ण, मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका या यक्षिणी आणि सगळ्यात खाली बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो. प्रथम भगवान नरसिंहच का? भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रगट झाले हे आपल्याला माहिती आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपू म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याचा उद्देश होता. भगवंताने हा अवतार धारण केला. बालकाचं रक्षण आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजलं जातं आणि जीवतिका पूजन हे याचंच प्रतीक आहे. त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीही श्रावणातील आराध्य देवता. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा कृष्णच का दिला असेल? कालियामर्दन प्रसंग विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर देण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याबरोबरच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकांवर आलेले वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन स्वरूपात पूजला जातो. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून दोन्ही बालकांचे रक्षण करतात. म्हणून जीवती प्रतिमेत नाग आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून प्रल्हाद बाळाचा बचाव करतात, जसे की उंचावरून पडणे, अन्नातून विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी. आणि कालिया मर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून संरक्षण करतात. नंतर येतात त्या जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा असते. मगध नरेश बृहरथ याला 2 राण्या असतात. दोन्ही राण्यांवर त्याचं सारखं प्रेम होतं, परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री काही नसल्यामुळे राजा चिंतित असतो. याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचं दर्शन घेऊन आपली चिंता याबद्दल प्रकट करतो. ऋषी राजाला
प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांचा राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तिथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही तुकड्यांना सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्याकाळ समयस बृहरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या प्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याचप्रमाणे जरा देवतेची वार्षिक महोत्सवही सुरू करतो. अशी ही जरादेवी. जरेचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश होऊन जीवती आणि जिवंतिका याचा अर्थ होतो दीर्घायुष्य प्रदान करणारी देवी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून जरा आणि जिवंतिका देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंना बालकांना खेळवताना अशा रूपात दाखवलेली आहे. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण केलेला आहे, तर बृहस्पती वाघावर बसलेला हातात चाबूक घेतलेला दाखवला. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, भाषा कौशल्य इत्यादी गुण प्राप्त होतात, तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला लागणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमेने आपल्याला शिकवते. म्हणून बुध आणि बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान आहे. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्म बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि त्यानंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा जीवती प्रतिमेचा क्रम लागतो. एक मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवती पूजन असते. त्यामुळे नियमितपणे शुक्रवारी हे पूजन केले जाते. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते. ही जरा जिवंतिका म्हणजे जीवती पूजनाची प्रार्थना आहे. ती नियमितपणे केल्याने आपल्या बाळाला दीर्घायुष्य, आरोग्य आणि उत्तम बुद्धिमत्ता, विवेकी लाभण्यासाठी मदत होते. जीवती पूजनामध्ये या सगळ्या देवतांची पूजा होते आणि याचा लाभ आपल्या बाळाच्या उत्तम भविष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी होतो. हे व्रत निराहार केलं तरीही चालतं किंवा फळे आणि दूध घेऊन करू शकता. संध्याकाळच्या वेळी हा उपवास सोडता येतो. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि पिढ्यानपिढ्या आपण जी पूजा करत आलो आहोत त्याचा अर्थही आपल्याला यातून उमगला असेल. सखी या चॅनलवर ब्युटी टिप्स, किचन टिप्स, रिलेशनशिप टिप्स याबद्दलचे बरेचसे उपयुक्त व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.